त्यांना शिवरायांच्या समकक्ष पाहायला हवं असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या आता अडचणीत वाढ झालेली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात पुण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। पर्वती पोलीस स्टेशनमध्ये सपकाळांच्या विरोधात भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंकडून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। तर सपकाळांच्या समकक्ष शब्दावरून भाजपचा हिंदू मुस्लिम वाद रंगवण्याचा प्रयत्न अशी टीका अतुल लोंढे यांनी केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी करण्याचा पराक्रम आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। आज आम्ही या ठिकाणी पर्वती पोलीस स्टेशनमध्ये हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। कारण हर्षवर्धन सपकाळांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केलाय आणि मुस्लिमांचं लांगुल चालन करणं हा काँग्रेसचा कायमच धर्म राहिलेला आहे। टिपू सुलतानच्या संदर्भामध्ये बोलताना जो समकक्ष शब्द निघाला त्याचा गैरअर्थ लागून हिंदू मुसलमान करण्यामध्ये पटायत असलेले बीजेपीचे देवेंद्र फडणवीसांपासून सर्व बीजेपीची ट्रोल टीम जी आहे ती आता मागे लागलेली आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार ते नाही सांगणार, रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने मागे पडले ते नाही सांगणार, महागाई वाढलेली त्या विषयावर बोलणार नाही। मात्र असा विषय ज्याच्यामध्ये थोडंसंही हिंदू मुस्लिम करायला भेटलं की लागलीच तुटून पडतात। त्या सर्वांचा निषेध आहे, कारण की सामान्य जनांशी यांना काहीही देणं घेणं नाही। टिपू सुलतानवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये युद्ध पेटले। मुख्यमंत्री फडणवीसांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या माफीची मागणी केली। वाद सुरू झाला तो मालेगाव महापालिकेत उपमहापौर शान-ए-हिंद यांनी टिपू सुलतानचा लावलेला फोटो याचे राजकीय पडसाद उमटली। तीव्र विरोधानंतर उपमहापौरांच्या दालनातील फोटो हटवण्यात आला। मात्र याच मुद्द्यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वाद ओढवून घेतलाय। टिपू सुलतानला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघायला पाहिजे असं विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं। त्यांचं हे विधान निंदनीय असल्याचं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी माफीची मागणी केली। टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले। त्यांनी कधी कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही। तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे। त्यांना लाज वाटली पाहिजे। टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे अतिशय निंदनीय आहे। याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे। यापेक्षा जास्त लांगुल चालन, जोडे चाटणं हे या जन्मात मी बघितलेलं नाही। आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही। मालेगाव महापालिकेत सध्या इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या युतीची सत्ता आहे। समाजवादी पार्टीकडून शान-ए-हिंद हे या ठिकाणी उपमहापौर आहेत। त्यांनी त्यांच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावला। क्या वो आतंकवादी थे? एक फोटो की सियासत की जा रही है और उनकी फोटो की सियासत, जिनको बीजेपी के चीफ मिनिस्टर ने भी माना है कि उनको अंग्रेजों ने शहीद किया, वो टाइगर ऑफ मैसूर थे। मुझे नहीं लगता कि महाराज जैसे स्टेट में इस तरह की सस्ती और छोटी पब्लिसिटी का काम होना चाहिए। आता टिपू सुलतान काय महापुरुष नव्हते, त्यामुळे जनरली अशा शासकीय कार्यालयात महापुरुष किंवा काही नेतृत्वाचे फोटो लावत असतात। पण टिपू सुलतानाचा का लावला हा प्रश्न, मला वाटतं अशा पद्धतीने फोटो लावलेच नाही पाहिजे।